महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदावरती दावा ठोकलेला आहे। तर भाजपाकडून गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून दादा भुसे इच्छुक आहेत। तर आज जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांवरती कौतुकाची स्तुतिसुमनं उधळलेली आहेत। भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक म्हणून उल्लेख केलाय, तर महाजनांनी सुद्धा भुजबळांचं कौतुक केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांचं सुद्धा अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी 2 दिवसामध्ये 1 कोटीचे 2 कोटी या स्मारकासाठी मंजूर केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आता एक मला बरं झालं, माहीत झालं, यापुढे सुद्धा मी माझ्या कामासाठी त्यांच्याकडे 25 कोटी मागत जाईल, म्हणजे मला 50 कोटी मिळतील। आपले सर्वांचे लाडके नेते, एक आमचे संघर्षशील नेते, ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला, असे आमचे माननीय भुजबळ साहेब। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मॅटमधून संन्यास घेतलेला आहे। सोशल मीडियावरती पोस्ट लिहत त्याने याबद्दलची माहिती दिली आणि पुजाराने इंस्टाग्रामवरती एक भली मोठी पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। चेतेश्वरने टीम इंडियासाठी 100पेक्षा अधिक टेस्ट मॅच खेळलेल्या आहेत। टेस्ट मॅच स्पेशालिस्ट म्हणून त्याची ओळख त्याची खरं तर सगळ्यांमध्ये आहे। चेतेश्वरने ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमधून कारकिर्दीची सुरुवात केलेली होती। यानंतर त्याने मुख्य रूपात टेस्ट क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवली। पुजारा टॉप ऑर्डरमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती खेळत होता। त्याने 100पेक्षा अधिक टेस्ट मॅचेस खेळलेले आहेत, तर 7000पेक्षा अधिक धावा आणि जवळपास 19 शतकं त्याच्या नावावरती आहेत। पहले तो मेरे लिए ये एक प्राउड मोमेंट है, क्योंकि भारतीय टीम को इतने साल तक रिप्रेजेंट करना, और ख़ास करके मैंने डोमेस्टिक क्रिकेट सौराष्ट्र से शुरू किया, तो ये जो सफ़र रहा है अभी तक का क्रिकेट का, अंडर-19 इंडियन टीम को रिप्रेजेंट करना, और उसके बाद सौराष्ट्र में डोमेस्टिक क्रिकेट में मेरा डेब्यू हुआ, और उसके बाद भारतीय टीम में खेलने का पहली बार मौका मिला 2010 में। सो तब से लेके अब तक की जो जर्नी रही है वो बहुत ही बढ़िया रही है, और आज का दिन मेरे और मेरे फैमिली के लिए प्राउड मोमेंट है, क्योंकि